कोल्हापूरच्या राजवाड्यातले दिवे मावळले की रात्रीच्या शांततेत एक आवाज यायचा. तो म्हणजे शाही रोल्स रॉयस गाडीचा. आणि ती गाडी चालवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती होती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची सून इंदुमती राणीसाहेब. जेवण झाले की रात्री त्या एकट्याच गाडी घेऊन कोल्हापूरच्या गरीब वस्त्यांमध्ये निघायच्या. आजारी माणसांकडे जायच्या, गरजवंतांना मदत करायच्या. त्या काळात एखाद्या राजघराण्यातल्या महिलेने एकट्याने रात्री बाहेर पडणं हे समाजाला कधीच मान्य नव्हते. पण इंदुमती राणीसाहेबांनी हे सगळं सहजपणे केलं. कारण त्यांना शाहू महाराजांकडून एकच गोष्ट वारसात मिळाली होती, ती म्हणजे रयतेवरचा जिव्हाळा. आज आपण जाणून घेणार आहोत या असामान्य महिलेची गोष्ट, जी राजवाड्यात राहूनही गरिबांच्या दारात जायची, जिने विधवा असतानाही हार मानली नाही आणि आपल्या कर्तृत्वाने कोल्हापूरच्या इतिहासात स्वतःचं नाव अजरामर केलं. सासवडून कोल्हापूरच्या राजवाड्यात श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांचा जन्म 6 डिसेंबर 1906 रोजी झाला. सासवडचे शंकरराव पांडुरंग जगताप यांच्या त्या कन्या होत्या. 6 जून 1917 रोजी राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे सुपुत्र राजकुमार शिवाजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एका साध्या घराण्यातून आलेल्या इंदुमती आता राणीसाहेब छत्रपती बनल्या होत्या. कोल्हापूरच्या राजवाड्यात त्यांनी पाऊल टाकले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 11 वर्ष. लहान वयातच इतक्या मोठ्या जबाबदारीत शिरणे हे सोपे नव्हते, पण त्यांनी ते सहजपणे केले. पण दुर्दैवाने त्यांना वैवाहिक जीवन केवळ 1 वर्ष लाभले. राजकुमार शिवाजी 12 जून 1918 रोजी शिकार करत असताना अपघाताने ते मृत्युमुखी पडले. शाहू महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि इंदुमती राणीसाहेब त्या तर अवघ्या 12 वर्षाच्या असताना विधवा झाल्या. त्या काळात विधवा स्त्रीचे आयुष्य म्हणजे 4 भिंतीच्या आत बंद, पांढरे कपडे, कोणतेही सुख नाही, कोणतेही शिक्षण नाही. समाज सांगायचा की विधवेने फक्त देवपूजा करावी आणि गपगुमानं बसावं. पण इंदुमती राणीसाहेबांच्या नशिबात काही वेगळंच होतं. कारण त्यांच्या पाठीशी होते छत्रपती शाहू महाराज. त्यातून सावरून महाराजांनी आपल्या तरुण विधवा सुनेला आपल्या मुलीप्रमाणे वाढवले, शिक्षण दिले, संस्कार घडवले. एक सुसंस्कारित, आदर्श, स्वावलंबी आणि कणखर व्यक्ती म्हणून इंदुमती देवींच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून महाराजांनी खूप प्रयत्न केले. विधवेला शिकवणे हे त्या काळी बंड होते, पण शाहू महाराजांनी ते धाडसाने केले. महाराज कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर मागे आपल्या सुनेने राजपरिवाराशी कसे वागावे याविषयी बारीक सारीक सूचना महाराज त्यांना देत असत. इंदुमती राणीसाहेब कोल्हापूर शहरात असताना महाराजांनी पुण्यावरून त्यांना एक पत्र लिहिले होते. राजा कसा असावा हे शिकवताना शाहू महाराज त्यांच्या सुनेला माणुसकी शिकवत होते. महाराजांच्या निधनानंतरही इंदुमती राणीसाहेबांनी आपले शिक्षण चालू ठेवले. 1925 मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या. त्या काळातील मॅट्रिक उत्तीर्ण होणाऱ्या त्या राजघरातील पहिल्या महिला होत्या. दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही त्यांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण काही कारणांनी ते शक्य झाले नाही. मात्र या अपूर्ण स्वप्नाने त्यांना खाली नाही बसवले. उलट त्यांनी ठरवले की माझ्यानंतर येणाऱ्या असंख्य मुलींनी शिक्षण घ्यावे, कोणाचेही स्वप्न अधुरे राहू नये. त्या प्लेगच्या महामारीत मैदानात उतरल्या. 1920 मध्ये कोल्हापूरला प्लेगच्या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. त्या कठीण काळात सोनतळी छावणीतील आणि खासगी खात्यातील नोकरकरांच्या बायका, मुले व राजघराण्यातील काही स्त्रियांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, त्यांनी त्यांच्या राहण्या, जेवणाची आणि लसीकरणाची सर्व जबाबदारी इंदुमतीबाई यांनी पार पाडली. त्या काळात प्लेग म्हणजे साक्षात मृत्यू होता. लोक प्लेगच्या रुग्णांजवळ जायला घाबरायचे, पण इंदुमती राणीसाहेबांनी भीती बाजूला ठेवून स्वतः मैदानात उतरल्या. राणी असूनही रस्त्यावर काम करणे हे त्यांच्या शाहू महाराजांच्या संस्काराचं फळ होतं. कोल्हापुरात त्यांनी ललित विहार ही संस्था स्थापन केली. स्त्री शिक्षण प्रसाराच्या कामाला आरंभ केला. मुलींनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता समर्थ गृहिणी बनण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक प्रयोग होता. स्त्रियांनी घराचा उंबरा ओलांडून बाहेर यावे व स्वतःसोबत समाजाचेही प्रश्न सोडवावे, हाच ललित विहाराचा उद्देश होता. आज आपण स्त्री सक्षमीकरण हा मुद्दा खूप वेळा वापरतो, पण इंदुमती राणीसाहेबांनी हे शब्द नाही वापरले. त्यांनी हे प्रत्यक्षात केले. महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था 1954 मध्ये सुरू केली. महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय 1955 मध्ये उभारले. कमी शिकलेल्या मुलींसाठी औद्योगिक कला भवन सुरू केले, जिथे हस्तकला, शिवणकाम असे व्यावहारिक कौशल्य शिकवले जायचे. मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स 1961 मध्ये सुरू केले. शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी एकट्याने येणाऱ्या महिलांसाठी महिला वसतिगृह उघडले आणि त्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडवला. विचार करा, एक विधवा राणी जिचे स्वतःचे आयुष्य दुःखाने भरलेले होते, ती इतर स्त्रियांचे आयुष्य सुंदर करण्यासाठी झटत होती. परिषदांमधून आवाज. बडोद्याच्या महाराणी शांतादेवी गायकवाड परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले की मुलांच्या आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीने शिकलेच पाहिजे. तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तर चालू परिस्थिती बरीचशी आहे तशीच राहील. किती स्पष्ट आणि धाडसाचे बोलणे होते हे. 1953 मध्ये एका राणीने हे सांगणे म्हणजे त्या काळाच्या खूप पुढे विचार करणे हा होता. वाचनाची आवड, संगीताची जाण, ग्रंथालय. स्वतःचे इंदुमती राणीसाहेब धार्मिक वृत्तीच्या व परोपकारी स्वभावाच्या होत्या. त्यांना संगीत, नाट्य आणि तत्सम ललित कलांचा उत्तम अभिरुची होती. त्यांची ग्रंथप्रेमी आणि ज्ञानजिज्ञासा प्रसिद्ध होती.
त्यांचे स्वतःचे ग्रंथालय मराठी, संस्कृत, इंग्रजी आदी भाषांतील विविध विषयांतील ग्रंथांनी समृद्ध होते. एका बाजूला रात्री रोल्स रॉयस घेऊन गरिबांकडे जाणाऱ्या राणी, दुसऱ्या बाजूला 3 भाषांमधले ग्रंथ वाचणाऱ्या राणी. किती वेगळे आणि किती परिपूर्ण व्यक्तिमत्व होते ना. त्या बोधचिन्हाच्या मध्यभागी एका भग्न नौका होती आणि शिरोभागी सत्यात सज्ज असे लिहिलेले होते. इंदुमती देवी कोल्हापूरच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे एक अभिन्न घटक होत्या. त्यांनी समाजकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती, गरजू विद्यार्थी यांना सरळ हाताने मदत केली. इंदुमती राणीसाहेब यांचे निधन 30 नोव्हेंबर 1971 रोजी कोल्हापूर येथे झाले. एक विधवा म्हणून ज्यांचे आयुष्य समाजाने संपवायला हवे होते, त्यांनी आपल्या आयुष्याने कित्येक स्त्रियांची जगणे उजळवले. रात्री रोल्स रॉयस चालवत गरिबांकडे जाणाऱ्या, दिवसा परिषदांमध्ये स्त्री शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या आणि रात्री ग्रंथालयात बसून ज्ञान शोधणाऱ्या या राणीला शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला. छत्रपतींच्या घराण्यात सून म्हणून आलेल्या जमनाबाई इंदुमती राणीसाहेब बनत कोल्हापूरच्या इतिहासात स्वतःचे नाव कायमचे कोरले.